तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे कसोट्या काय असतो हे शिकणार आहोत। तर आपण 2 ते 10 पर्यंत कसोट्या शिकणार आहोत। तर पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला याचे 2 पार्ट मी तुम्हाला टाकणार आहे। तर याच्यात मी तुम्हाला अगोदर की पार्ट 1 मध्ये 2 ची 3, 4 आणि 5 या 4 कसोट्या मी तुम्हाला आज शिकवणार आहे। कसोट्यांनी आपल्याला मदत होते की आपल्याला पहिल्या क्षणी कळतं की आपण कोणत्या नंबरला या 2 ने 3 ने 4 ने 5 ने भाग जाऊ शकतो। म्हणजे आपल्याला मोठ्या मोठ्या नंबर्सचे अशा प्रकारे डिव्हिजन करायची गरज पडत नाही, भागाकार करायची गरज पडत नाही। तर कसोट्या काय असतात, कसोट्या तर कशा असतात आणि याच्यात कसोट्यात कसं कसं सोडवायचं असतं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, 2 ची कसोटी काय असते। 2 ची कसोटी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित पण असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल। ज्यांना माहित असेल त्यांनी मी चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्या आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, आणि ज्यांना माहित नसेल त्यांनी जाणीव करून घ्या की काय असते कसोट्या। तर बघा, आता एक नंबर आहे 2 8 7 9 4 6, समजा असा एक नंबर आहे। तर ह्या जागेला आपण म्हणतो युनिट प्लेस, ह्या जागेला आपण म्हणतो टेन्स प्लेस, एकक स्थान व दशक स्थान। ज्यांना इंग्रजी मधून समजत नसेल त्यांच्यासाठी मराठी मधून। आणि याला म्हणतो 100 प्लेस, शतक स्थान, याला म्हणतो 1000 प्लेस, याला म्हणतात 10,000 प्लेस, आणि ही असते लॅक। तर अशा प्लेसचे नावच असतात। म्हणजे हा जागा कोणत्या जागेवर, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 6 ची व्हॅल्यू फक्त 6 आहे, 4 ची व्हॅल्यू 40 आहे, 9 ची व्हॅल्यू 900 आहेत, आणि ह्या तिघांची व्हॅल्यू काय आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की ह्या तिघांची 7 ची 8 ची आणि 2 ची या तिन्ही जणांची व्हॅल्यू काय आहे। तर कसोट्या शिकण्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या नंबरला आपण काय म्हणतोय। तर एवढं लक्षात ठेवायचंय नीट की काय असतं, कोणत्या नंबरला आपण कोणत्या प्लेस व्हॅल्यूला आपण काय म्हणतो। आपल्याला युनिट, टेन्स आणि 100 या तिघी प्लेस आपल्याला गरजेचे आहेत। तर बघा, 2 ची कसोटी काय सांगणार आहे आपल्याला की युनिट प्लेस म्हणजे शेवटची जागा, शेवटच्या ज्या जागेवर आपलं 6 होतं शेवटची जागा। तर शेवटच्या जागेवर जर 0 2 4 6 8 ह्या नंबर पैकी हे नंबर कोणते आहेत तर ह्या नंबर्सला म्हणतात इवन नंबर्स, ज्याला 2 ने भाग जातो अशा नंबर्सला म्हणतात। मी नंबर सिरीजचा पण चॅप्टर टाकलाय तुम्हाला, तो नंबर्सचा पण चॅप्टर बघून घ्या। कोणते कोणते प्रकारचे नंबर्स असतात, इवन नंबर्स, ऑड नंबर्स, हे कोणते नंबर्स असतात ते पण बघून घ्या। तर 0 2 4 6 8 हे कोणते नंबर्स आहे, इवन नंबर्स। तर इवन नंबर्स, तर हे जर नंबर युनिट प्लेसवर आले 0 2 4 6 8, आता बघा 2 8 7 3 9 0 एवढा मोठा नंबर आहे। तर आपण बघत्या क्षणी आपल्याला जर कसोट्या माहित असतात तर आपण बघत्याच क्षणी सांगू युनिट प्लेसवर 0 आहे आणि याला 2 ने भाग जातो, नाहीतर आपल्याला इतकी मोठी प्रोसेस करावी लागेल। बरोबर आहे की नाही? तसंच असतं की कसोट्याचा फायदा याच्यामुळेच होतो। तर 2 ची कसोटी काय आहे समजलं त्या सर्वांना की युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 पाहिजे, हे नक्की कळालं। तर चला पुढे आपण 3 च्या कसोटीकडे वळू। तर 3 ची कसोटी काय असते की ऍडिशन ऑफ ऑल नंबर, सर्व नंबरची ऍडिशन, जितके नंबर्स जो नंबर दिलाय आपल्याला त्याची ऍडिशन करायची आणि त्याला 3 ने भाग द्यायचा। जर त्याला 3 ने पुरेपूर भाग दिला, पुरेपूर भाग देणे म्हणजे बाकी शून्य उरणे, यालाच म्हणतात पुरेपूर भाग देणे। तर पुरेपूर भाग दिला आणि पुरेपूर भाग गेला त्या ऍडिशनला तर या नंबरला 3 ने भाग जातो। आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल म्हणून घ्या 495 495। आता बघा 4 + 9 + 5, 4 + 9 + 5 किती होता, 9 4 4 आणि 5 9, 9 9 18, मग 18 बेरीज काय आली आपली 18। तर 18 ला 3 ने भाग जातो का, 3 1 जा 3, 3 6 जा 18, तर 3 ने भाग जातो। तर मग ह्या नंबरला पण 3 ने भाग जाईल। असं करण्यापेक्षा हे सोपं आहे की नाही, आहे की नाही हे मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवा की असं करणं सोपं आहे की नाही। तर बघा 3 ची कसोटी पण लक्षात ठेवायला सोपी आहे। 2 च्या कसोटीत युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 आणि 3 च्या कसोटीमध्ये ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स, सर्व नंबरची ऍडिशन करायची आणि त्याला 3 ने भाग द्यायचा। तर कळालं तुम्हाला 3 ची कसोटी। तर 3 ची कसोटी लक्षात ठेवायची। आता 4 ची कसोटी एवढं आपण, तर 4 ची कसोटी काय,
तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं इथे फक्त आपल्याला बघायचं आहे युनिट प्लेस, आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि 100 प्लेस हे 3 प्लेस कामात येणार. तर ह्या 4च्या कसोटीत आपल्याला बघायचंय युनिट प्लेस आणि 100 प्लेस. आता नंबर दिलेला आहे आपल्याला 7, 9, 5, 2, 4, 8. तर आपल्याला इतका मोठा नंबर दिलाय. आता याला बघायचंय आपल्याला, हे एक्झाम्पल आहे 4च्या कसोटीचं. तर याला बघायचं आपल्याला की 4ने भाग जातो की नाही हे आपल्याला बघायचंय. तर 4ने भाग जातो की नाही हे कसं ओळखायचंय, याचे युनिट प्लेस आणि याची टेन्स प्लेस, ही युनिट प्लेस आणि ही टेन्स प्लेस, या दोघं नंबरवर आपल्याला लक्ष ठेवायचं. तर युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस, युनिट प्लेस काय आहे 8 आणि टेन्स प्लेस काय आहे 4. तर बघायचं याला 4ने भाग जातो की नाही. जर याला भाग गेला तर मग ह्या पूर्ण नंबरला 4ने भाग जाईल. म्हणजे 4ची कसोटी काय आहे, जर युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला जर 4ने भाग गेला तर याला पण पूर्ण नंबरला 4ने भाग जातो. तर बघा 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 12 4 जा 48. मग उत्तर काय आलं आपलं 12. म्हणजे बाकी काय उरते आपली 0. जर बाकी 0 उरली तरच पूर्ण नंबरला भाग जात असतो, नाही तर बाकी उरली म्हणजे याला भाग जात नाही. तर असं लक्षात ठेवायचं. तर 4ने भाग जातो का याला पुरेपूर, ह्या नंबरला 4ने भाग जातो का, तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की या नंबरला भाग जाईल का नाही जाईल. आता तसंच आता 2 आणि 5 मध्ये थोडंसं साम्य आहे की एक्झाम्पल बघा. आता 2 मध्ये काय पाहिजे आपल्याला, युनिट प्लेसवर फक्त युनिट प्लेस म्हणजे शेवटचा अंक, शेवटच्या अंकावर आपल्याला काय पाहिजे 0 नाही तर 5. तर शेवटच्या अंकावर जर 0 5 असला शेवटच्या युनिट प्लेसवर तर याला पण भाग जातो. तर बघा आता 9 5 3 2 1 8 9 6 एवढा मोठा नंबर आहे, शेवटला जर 0 आहे तर आपण बघताच क्षणी सांगू शकतो की याला 5ने भाग जाईल. ह्या 5च्या 0च्या जागी जरी 5 जरी असला तरी आपण सांगू शकतो की याला पण 5ने भाग जाईल. तर लक्षात ठेवायचंय 2ची कसोटी, 3ची, 4ची व 5ची कसोटी काय आहे. 2च्या कसोटीवर 0 2 4 6 8 हे नंबर्स युनिट प्लेसवर पाहिजे. 3च्या कसोटीत याची ऍडिशन पाहिजे, सर्व नंबरची ऍडिशन, आणि त्याला जर 3ने भाग गेला तर ह्या नंबरला 3ने भाग जातो. 4च्या कसोटीत युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला भाग गेला पाहिजे 4ने, पुरेपूर भाग गेला तर 4ने भाग जातो. आणि 5च्या याच्यात युनिट प्लेसवर 0 नाही तर 5 पाहिजे. तर ह्या सगळ्या कसोटी लक्षात ठेवायच्या आहे. पार्ट 1 मध्ये 2 3 आणि 4 5 ची कसोटी आहे या 4 नंबरची, पार्ट 2 मध्ये बाकीच्या कसोटी.